नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे, या सर्वांचा परिणाम आता 15 एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला 15 एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त किती वाढताना दिसणार, चला बघूया। तर बघा मित्रांनो, यासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव बघणं गरजेचं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजार हा 3.5 वर्षाच्या निश्चयंकी $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे। आणि सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला खालच्या स्तरावरून आधार मिळण्याची शक्यता दिसत आहे। तरी देखील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण बघू शकतात की ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे यांची सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। यामुळे जागतिक बाजारात चढउतार कायम राहणार आणि भाव $11.5 ते $12.5 प्रति बुशेलच्या दरम्यान राहणार, म्हणजे किंचितशी का होईना आपल्याला जागतिक बाजारात सुधारणा दिसणार आहे। म्हणजे जागतिक बाजारातून 15 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावाला काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे। त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4,200 ते 4,500च्या दरम्यान आहे, परंतु त्यात काही सुधारणा झाली आणि काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता। याचे दोन कारणे, एक तर खाद्यतेलाचा या ठिकाणी भाव वाढायला लागलाय, त्याचा आधार मिळालाय, आणि देशामध्ये सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस कमी व्हायली। 15 तारखेनंतर ही विक्री 1.25 लाख क्विंटलच्या खाली येण्याची शक्यता दिसत आहे। आता जशी जशी विक्री कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे। यामुळे मित्रांनो, आपल्याला 15 तारखेनंतर सोयाबीनच्या भावामध्ये जास्तीत जास्त 200ची तेजी दिसू शकते आणि या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 15 एप्रिल नंतर 4,600 पार जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग कसं करायचं विक्रीचं, तर लक्षात घ्या, 4,600च्या वर बाजारभाव मिळाला, इथं 50% सोयाबीनची विक्री करा। तिथून 100-200 तेजी मिळाली, भाव 4,800 झाला, इथं 50% सोयाबीन विक्री करा। म्हणजे
टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल मित्रांनो 100% फायदा, कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.